केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्यानंतर राजकारण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनाच्या रेट्यात धर्मेंद्र प्रधानांच्या रूपात पहिलाच राजीनामा झाल्यानं यावरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळतंय। नीट पेपर फुटी प्रकरणात अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून पाय उतारवावं लागलंय। तरुणाईचं आंदोलन, वांगचूक यांचं उपोषण आणि विरोधकांनी केलेली कोंडी यामुळे सरकारला माघार घेत शिक्षण मंत्र्यांना हटवावं लागलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी सुद्धा तरुणाईचं कौतुक करत सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली। काँग्रेससह आम आदमी पक्षानं या राजीनाम्यावरून सरकारला लक्ष्य केलं। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. The NSUI, the Youth Congress, to not only support the students but to create a movement all across the country for the rights of students, for the reform of our education system. So now, I think this is the beginning, but I'm really happy. I got a little bit emotional when I heard this news because many times in these last 10 or 12 years, I've thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. आप सबको बहुत 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 बधाई। हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा। नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय पक्षांनीही जल्लोष केला। प्रधानांचा राजीनामा हा युवा शक्तीचा विजय असल्याचं शरद पवार म्हणाले, तर विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर सरकारला झुकावं लागलं अशी टीका अनिल देशमुखांनी केली। युवा शक्ती एकत्र आली आणि ती सीरीज एका भागात होते न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात फुले येते याची जाण शेवटी आल्याच्यानंतर हा राजीनामा घेतला असावा किंवा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असावा। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शेवटी विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं। या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता, पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसनं सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे। पेपर लीक करणारे आरोपी भाजपचे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला, तर सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळेच मोदींनी प्रधानांना हटवल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला। खरं तर एकीकडे आनंदाची बाब आहे, पण जे हुकुमशाह सरकारचं वर्तन असते ते मोदीच्या सरकारच्या रूपाने या देशानं पाहिलेलं आहे। नुसतं आता त्याच्यामध्ये हमी मोदींनी दिली पाहिजे की पुढच्या काळात कुठलेही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेऊ, आणि पेपर लीक करणारे जेवढे कोणी आरोपी आहेत ते भाजपचेच आहेत। जे SIT त्याच्यामध्ये बसवली गेली होती, SIT मध्ये सुद्धा आपण पाहिलं की जो मुख्य आरोप होता त्याला सोडण्यात आला। त्यामुळे भाजपच्या लोकांना वाचवण्याचाही प्रयत्न हे SIT स्वतःचीच नेमायची आणि आपल्यावरच स्वतः चौकशी करायचा असा पद्धतीचा जो प्रकार या देशामध्ये चाललेला आहे तोही त्यामध्ये थांबला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची। तरुण एकत्र येऊन त्या आंदोलनाचा धग कायम ठेवली आणि आज त्याला यश आलं, त्यामुळे नक्कीच आनंद आहे। मी सांगितलं की जेनजीचा विजय आहे, हा कॉकरोच पार्टी नावाची जे काही संघटना झाली त्यांचाही आहे, राहुलजी गांधीच्या खंबीरपणे जेनजीच्या मागे उभं राहण्याचा त्याचाही परिणाम आहे, वांगचुक यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे। आणि यातून हे आंदोलन काही आता थांबणार नाही। हे आंदोलन देशभर नेपाळ आणि
श्रीलंकेसारखं रूप धारण करेल अशी भीती या सरकारला वाटली. आंदोलनाच्या दबावात मोदी सरकारनं राजीनामा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात 12 वर्षानंतर सुरुवात झाल्यानं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या हकालपट्टीनं विरोधकांना बळ मिळालंय. आता याचा विरोधक कसा वापर करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.